मंगलवार दिनांक 27 अगस्त 2024 को छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण बापगांव देरुंग में DY फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष एवं ठाणे ग्रामीण कांग्रेस जिला अध्यक्ष श्री दयानंद चोरगे व महाराष्ट्र राज्य युवक कांग्रेस कमेटी सचिटनीस कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे द्वारा आयोजित बालाजी दहंदी उत्सव में भिवंडी ठाणे कल्याण से आए गोविंदा पदकों को बख्शीश व रोक रकम दिया गया। इस अवसर पर शहर व ग्रामीण के पदाधिकारी, मान्यवर व मराठी चित्रपट कलाकार उपस्थित थे। DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीने आज आपण या बापगाव येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये बालाजी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडला। खरं तर या ग्राउंडवरती आजचा दुसरा वर्ष आहे। मागच्या वर्षी जेव्हा सर्वप्रथम या ग्राउंडवरती दहीहंडीचा उत्सवचा आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेला हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड बापगाव आणि देवरुंग ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्या कारणाने पहिला जो मान होता तो आम्ही या ग्रामपंचायतचे बापगाव देवरुंग ग्रामपंचायत अंतर्गत असलेले देवरुंग गावाला आपण ते प्रथम मान दिला। पण या वेळेला आपण त्या नियोजनामध्ये आपण बदल करत असताना बालाजी दहीहंडी उत्सव 2024 मध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्वच पथकांना आपण आमंत्रण केलं होतं। मग ठाणा असो, कल्याण असो, मुरबाड असो, शहापूर असो, भिवंडी असो या डोंबिवली असो आणि जवळपास 100 पेक्षा पथक जास्त या दहीहंडीमध्ये उत्सवामध्ये 2024 मध्ये भाग घेतला। आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही सलामी देऊन जाऊ शकता। आमचे 7 थरांना आमची बालाजी दहीहंडीची एक ट्रॉफी होती आणि काय धनादेश होता। वेगवेगळे मग ते 7 थर, 6 थर, 5 थर आणि 4 थर असं वेगवेगळे थरांना आम्ही वेगवेगळे प्राइज दिले। आणि देत असताना आम्ही अगोदरच DY फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कळविण्यात आलं होतं की हा जो मान होता हा मान आमने आणि लोणाड परिसरातील जो कोणी जास्त थर लावतील त्यांना आम्ही हा आमच्या बालाजी दहीहंडीचा ट्रॉफी आम्ही त्यांना देणार। आणि त्याच्यामध्ये खरं तर नानकर संघाने 7 थर लावले। 7 थर लावत असताना त्यांनी सरळ 7 थर लावले आणि सरळ उतरले। आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच गावातला एक नानकर स्पोर्ट होता त्यांनाही आम्ही संधी दिली। त्यांना 2 वेळा संधी दिली। त्यांनी चांगली पोरं, लहान पोरं होती, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तालमील केलं। पण करत असताना पाऊस आला। या पावसामध्ये कुठेतरी त्यांचा तोल गेला आणि ते पुन्हा जो नानकर संघ होता, दुसरा संघ होता, त्यांना आम्ही हा मान दिला। आणि खरं तर हा उत्सव आणि हा दहीहंडीचा जो कार्यक्रम करत असताना खरं तर मी सर्वप्रथम स्तुती करतो माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचा मी स्तुती करतो। कारण जवळपास 15 दिवस अगोदर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी खूप प्रयत्न केला। जवळपास 4 दिवस तर ते जवळपास 1-2 वाजेपर्यंत इथं जागून हा नियोजन केला। खरं तर माझ्या सर्व DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांचा आभार, त्यांचं कौतुक करतो। आमचे DY फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील आणि त्यांची सर्व टीम, DY फाउंडेशनचे युवा नेते माझा मुलगा वीरेंद्र चोरगे आणि त्याची टीम, त्यांच्यासोबत दीपक केने असेल, मुसाभाई असेल, असे अनेक, देविदास केने असेल, सदानंद कोणकर असेल, सत्यवान जोसे असेल, नित्यानंद असेल, प्रकाश केने असेल, नवनाथ सुतार असेल, कृष्णा भामरे असेल, पप्पू थले असेल, असं सर्वांनीच खूप मेहनत केली। आणि खरा तर मेहनतीचा फल म्हणून आजच्या दिवशी हा सुखरूपाने हा कार्यक्रम पार पडला। खरं तर सर्वांचे मी अभिनंदन करतो। या सोहळ्यामध्ये, या कार्यक्रमामध्ये
सर्व पक्षातील नेते मंडळी आले, त्यांचे खरं अभिनंदन करतो। वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतून सर्व पुढारी आले, त्यांचे अभिनंदन करतो। जो 2024 मध्ये आम्ही जो कार्यक्रम केला, या कार्यक्रमामध्ये जर काय कमी असेल तर ती 2025 मध्ये आम्ही सुधारू आणि याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम करू। खरं तर खूप मान्यवर येणार होते। आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले येणार होते। आमचे विधिमंडळ पक्ष नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात येणार होते। विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार येणार होते। पण कालच एक दुर्दैवी घटना घडली। मागच्या 2 महिन्यापूर्वी नांदेड येथे आमचे वसंत चव्हाण हे खासदारपदी निवड झाली होती, त्यांची काल दुर्दैवी त्यांचं निधन झाला। त्याच्यामुळे आमचे सर्व पुढारी नांदेडला गेले आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या पुढाऱ्यांपैकी कुठलाही एकही पुढारी कुठल्याही दहीहंडीमध्ये सहभागी केलं नाही। त्याच्यामुळे माझे नेते लोक येऊ शकले नाही। तरी पण सर्व बाकीचे जे काही नेते मंडळी, सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी, सर्व संघटनेतील सर्व संघटक, महिला वर्ग, युवा वर्ग आणि खरं तर माझ्या भिवंडीतील माझे सर्व सहकारी आज या कार्यक्रमामध्ये आले। या कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा जोराने कार्यक्रम करू। माझा DY फाउंडेशनचं मी खरं तर कौतुक असं करतो की प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळे ऋतू येतात। पावसाळा येतो, हिवाळा येतो, उन्हाळा येतो। पावसाळ्याचे वेळे आले की आम्ही रेनकोट वाटप करतो, थंडीचे दिवस आले की आम्ही ब्लँकेट वाटप करत असतो। वेगवेगळे जेव्हा परीक्षा संपतो त्यावेळेला गरीब विद्यार्थी असतो त्यांना आम्ही बुक वाटप करत असतो। विधवा महिला असतील त्यांना शिलाई मशीनीचं आम्ही प्रशिक्षण देत असतो। असे वेगवेगळे आता दिवाळी आल्यानंतर आम्ही आदिवासी बांधवापर्यंत पोहोचून आम्ही फरार वाटप करत असतो। माझे सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे। खरं तर मला खूप अभिमान आहे की माझी DY फाउंडेशन ठाणे जिल्ह्यामध्ये नसून कोकणमध्ये गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणमध्ये माझे रायगडचे जिल्हाध्यक्ष यश घरत हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याची टीम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो। यश घरतला मी एक शब्द देतो की दीपावलीनंतर किमान 4 दिवस मी कोकणचा दौरा करणार आहोत आणि त्या दौऱ्यामध्ये माझी संपूर्ण टीम असेल। कोकणचा दौरा झाल्यानंतर आम्ही अनेक जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यापर्यंत आम्ही DY फाउंडेशन पोहोचवण्याचं काम करू। आमचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, माझा मुलगा वीरेन चोरगे आणि सर्व टीम त्याच्यासोबत राहून या DY फाउंडेशन महाराष्ट्रापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने काम केला। धन्यवाद। युवा सेनेचे विभाग प्रमुख आहेत, आपलं देखील अधिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागत। त्यांचा आता गोविंदा पथक आहे, जाता प्रश्न लोट। अजून एक कॉपी घ्या। अरविंद भोईर साहेब, अरविंद भोईर साहेबांना देखील या ठिकाणी सन्मान। बालाजी दहीहंडी महोत्सव शेवटचा क्षण आणि बालाजी दहीहंडी महोत्सव 2024 संपन्न होत आहे। दही काला गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की जय श्रीराम। यस, आता टांगा दे, हरकत नाही दिला।